सकाळ बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। नाशिकच्या दिलीप गावितला राष्ट्रकुल स्पर्धेत गोल्ड मेडल मिळालंय। पॅरा ॲथलेटिक्स मध्ये त्याने इतिहास रचलेला आहे। पुरुषांच्या 100 मीटर शर्यतीत त्याने रेकॉर्ड केलाय। भारताच्याच मोहम्मद वासिलनं रौप्य पदक जिंकलेलं आहे, तर दिलीप गावितनं भारताला कॉमनवेल्थ गेम्स मध्ये तिसरं सुवर्ण पदक मिळवून दिलंय। तो पॅरा 100 मीटर शर्यतीत 10.71 सेकंदांच्या वेळेसह पहिल्या स्थानावर राहिला। भारताच्याच मोहम्मद बासिलनं 10.83 सेकंदांसह रौप्य पदक जिंकले। गावित आणि बासिलच्या पदकांनंतर भारत पदक तालिकेत 8व्या स्थानावर आलेला आहे, तर भारताकडे आता 3 सुवर्ण, 9 रौप्य आणि 3 कांस्य पदकांसह एकूण 15 पदकं झालेली आहेत। अधिक अपडेट घेऊयात आपल्या प्रतिनिधी उज्ज्वला राऊंधळ यांच्याकडून। उज्ज्वला, खरं तर भारतासाठी हा अभिमानाचा क्षण आहे। नाशिकच्या दिलीप गावितनं हा इतिहास रचलेला आहे, काय अधिकची अपडेट? नक्कीच दिलीप गावित यांनी भारताला कॉमनवेल्थ गेममध्ये तिसरं सुवर्ण पदक मिळवून दिलं आहे। पॅरामीटर 100 मीटर शर्यतमध्ये त्यांनी 10.71 सेकंदच्या वेळेत पहिला स्थान राहिला आहे। भारताच्या यात मोहम्मद बासिल म्हणून आहेत, त्यांनी 10.83 सेकंदात रौप्य पदक जिंकले होते। यापूर्वी लांब उडीमध्येही मुरली शंकर यांनी 8.9 मीटरमध्ये उडी मारून रौप्य पदक पटकावलं होतं। तर पुरुष लांब उडीमध्ये सलग 2 वेळा कॉमनवेल्थमध्ये रौप्य पदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे। गावित आणि बासिल यांच्या पदकानंतर भारतात पदक तालिकेच्या 8व्या स्थानावर आहे आणि भारताकडे आता 3 सुवर्ण पदक, 9 रौप्य आणि 3 कांस्य पदकासह एकूण 15 पदके झालेली आहेत। कृपा अगदीच उज्ज्वला, खरं तर दिलीप गावित हे नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील आहेत, महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत। त्यांची आधीची कामगिरी नेमकी कशी होती? नक्कीच त्यांनी याआधीही पदके जिंकलेली आहे आणि ते आता नाशिक, महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील आहे, तर त्यांचीही आता प्रतिक्रियाही समोर येते। त्यामुळे त्यांच्या आणि फॅमिलीला आणि भारताला एक सुवर्ण क्षण म्हणून बघितलं जात आहे। अगदीच उज्ज्वला, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात।